मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावर आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। पलूसच्या शिवाजीनगरमध्ये अंगणवाडीजवळ मगरीचा वावर, वन विभागाकडून बंदोबस्त करण्याची मागणी। पलूस शहरातील शिवाजीनगर परिसरात मगर पुन्हा एकदा दिसल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। शिवाजीनगर अंगणवाडी शाळेजवळून वाहणाऱ्या ओढ्यातून मगर बाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसल्याने स्थानिकांनी वन विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी केली। या परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पुन्हा एकदा मगरीचं दर्शन झालं। कृष्णा नदीतून सुमारे 7-8 किलोमीटर दूर असलेल्या पलूस शहराच्या उपनगरात मगरीचा वावर पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत। या घटनेमुळे लहान मुलांच्या शाळेजवळ भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। यापूर्वी याच परिसरात एका शेततळ्यातून वन विभागाने एक मगर पकडून तिला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं होतं। आता पुन्हा मगर दिसल्याने वन विभागाने या मगरीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। त्याचबरोबर परिसरातील रस्त्याकडेची झाडेझुडपे काढून टाकण्याची मागणीही नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे। या भागाकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत।